काय झालं? गप गप रडू नको. काय झालं? ए दादा, हा बाई, मला ती पिटी मास्तर म्हणतो वेडी. येडी मी नाही. वेडी आहे का? ए दादा, मी वेडी आहे का? तू येडा. तुझं गाव येडा. मी काय वेडी आहे होय? कशाला म्हणतो? वेडीन हाय मी वेडीन हाय. काय नाही. शिवाजी महाराजाची कृष्णा घोडी. घोडी. वा वा, काय बात आहे. वेडी ग बाय मी झाले वेडी. हा वेडी ग बाय मी झाले वेडी. वेडी ग बाय मी झाले वेडी. हा बाय मी झाले वेडी. बाय मी झाले वेडी. हा बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी. हा बाय मी झाले वेडी. बाय मी झाले वेडी. ए बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी. हा वेडी ग बाय मी झाले वेडी. अरे हो. ए वेडे. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था महालक्ष्मी. महालक्ष्मी दुर्गा मा आम्ही कालिका मा. विचार सु टाटा टाटा बाय बाय म्हण की. बाय बाय. थँक्यू. वेलकम वेलकम. थँक्यू. असंच माझ्यावर ध्यान ठेव. काय सांगायचं, पहिल्यांदा नवरा केल्यापासून माझ्या महाग लागलाय. आपल्या गावचं जावाई नंदू काका बाबर, हा त्यांनी लई सोडायला तयार, पण मी त्यांना सोडणारच नाही आता. अहो तुम्हाला सांगते, मला सुरुवातीला बघायला कोण कोण आलं, कोण कोण विचार की दादा. कोण कोण आले? मला सुरुवातीला बघायला थांब सांगते. मला सुरुवातीला बघायला अजित पवार आले होते. अजित पवार. हो. बाई ग. 2 नंबरला मला बघायला रमेश कदम आले होते. मग चांगली अहो तुम्हाला सांगते, 3 नंबरला मला बघायला कोण आलं. कोण आलं? थांब की सांगते. अहो तुम्हाला सांगते, 3 नंबरला मला बघायला लाल कृष्ण अडवाणी आले. बरोबर आहे, मग जमला थोडा. लाल कृष्ण अडवाणी आले, मला ऍडव्हान्स देऊन गेले, पण मी नाही बाईक केले. बर. माझी आई मला म्हणते अजून तू वयातच बसत नाही. नाही, माझी आई मला म्हणते अजून तू वयात बसत नाही. बर. माझं वडील मला म्हणते आता एका जागेला गुंतवून टाकण्यापेक्षा अशीच मोकळ्या मनानं फिरून खा. बरोबर आहे. माझं लग्नच करायचं नाही. अरे भजन माझं कर. लग्नच करायचं नाही. आणि तुम्हाला सांगते, ते सरपंच अर्जुन भालेराव माझ्या नादाला लागलाय. आल्यापासून मला खून येतोय. आल्यापासून खून येतोय. काय बी कर पण माझ्याशी लगीन कर. लगीन केलं पाहिजे. लगीन म्हणलं की मला टेन्शन येतं, पण ते घर दार ती लेकर बाळ नको बाई, असंच बरं आहे मोकळ्या मनानं. अजय कुठे गेलती का अजय? आता झालं काय व 4 दिवस सासूच. पुढचं पाऊल मागचं पाऊल सगळं बघून आता आली काय की बाय. बरा भेट आहे की या जेवायला. यासाठीच बरे मोकळे कर बरं. या म्हणलं जेवायला. आई अंबाबाईचं नवरत्न आहे माझं 9 दिवसाचं. आज उपास सोडायला लागले. या म्हणलं जेवायला. तो बाया टका टका बघते त्या तोंडाकडे. या म्हणलं जेवायला की म्हणावं घ्या देवाचं नाव म्हणावं, म्हणा महादेव म्हणावं. मी कशी का खाईना, तुमच्या का पोटात केळ कालवा लागले होते. लोक खायली की मका 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 तोंडाकडे बघते ग बाई. तिकडे जावा छावणीवर. अट्टील विहारनं. अहो तुम्हाला सांगते आम्ही 4 जणी बहिणी आहोत. हा मोठी कोण? हा माझी मोठी बहीण असते बिहारला. बर. तिचं नाव आहे राबडी देवी. राम. 2 नंबरची असते तामिळनाडूला. तिचं नाव आहे जयललिता. वा. 3 नंबरची असते बॉम्बेला.
लता दीदी नाव आहे तिचं. बर. ती भक्ती संगीत गात असते. पहिलं तो गे काऊ कोकता आहे शकून गे माये सांगत आहे. ती माझी बहीण आहे हा. माझा भाऊ असतो तो अमेरिकेला. त्याचं नाव आहे जॉर्ज बुश. माझी आई मला म्हणते तू शेवटच्या पिठाचा दामटा. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी आवसाच्या शराती. कावळ उड पंबड्या उड कावळ उड पंबड्या उड हित दिसना हित दिसना हित दिसना. कसा बघतोय माझ्याकडे बघितलं का? नुसता खून येतोय. कोण खून येतोय माहितीये का? राजाराम वराडिया. काही बी करू पण म्हणत लव मॅरेज. हांड्यावर हांड 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 12 हांड मधल्या हांड्याची हा सगळेजण फुकून प्या पण मला संतोष वराड्याला द्या. तू खाली बस हिरवंडा सारखं माझ्यावर कॅमेरा लावतोय. आता ह्याला माझ्या बरोबर घेऊन जाते. वैक्य 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 वैक्य. अहो तुम्हाला सांगते मला वेळ लागलं. ए दादा तुझं नाही. ए दादा तुझं पण नाही लागलं. मला वेळ लागलं. तेज ए तुझं नाही. तेजा वेळ लागलं मला. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पिठो देखीला बाई वे दिले ओ मन तयाचे गुणी. मला वेळ लागलं त्या पंढरीच्या काळ्या 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 विठोबाच. त्यानं लय लोकाला ठकवलं. मलाही त्याच वेळ लागलं म्हणून तर मी आज सगळं सोडलं. काय सोडलं? हे थोडं खाजव की औषध आहे. हे त्याचं वेळ लागलं. कुणाचं? त्याचं त्या पंढरीच्या काळ्या विठोबाचं वेळ लागलं म्हणून तर मी आज सगळं सोडलं. काय सोडलं? सुटली प्रपंचाची आस देह भानाशी उरले नसे स्वरूपाचे लागले पिसे टाकीला पदरा मोकळे केस झाले मी उघडी नव्हे तर धडपाडी वेडी ग बाय मी झाले वेडी ग बाय काय गाणे बिन एखाद्या म्हणी चांगलं मस्त पैकी. देवाचं म्हणू का धर्मेंद्राचं म्हणू? आगम म्हण आगम म्हणते हाताला धरलं या माझं. सैराट मधलं म्हणते. सैराट नामचं वारकरी बी झालं गाईराट. त्या अर्चनन परशानं लई यायला लावलं बाई. नाही तुला सांगते देवाचं गाणं म्हणते मी. चांगलं पांडुरंगाचं म्हणते विठ्ठलाचं म्हणते बरं का दादा. देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी लागो तुझे चरणी देवा तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरण देवा देवा माझे मन लागो तुझे चरण. संसार व्यसनी पडलेली संसार व्यसनी पडलेली देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे चरण. धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा
पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर गळा बांधणी आदर गळा पंढरीचा चोर गळा बांधणी आदर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर लंगडा रे लंगडा लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा लंगडा रे लंगडा लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा लंगडा रे लंगडा रे लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा अरे लंगडा रे लंगडा रे लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा असा कसा असा कसा आता देवाचा देव भाई ठकडा देवाचा देव भाई ठकडा देवाचा देव भाई ठकडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो घेतो साधू संताची झगडा बाई साधू संताची झगडा लंगडा लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा लंगडा रे लंगडा लंगडा रे लंगडा देवे का पायाने लंगडा असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई हे लंगडा रे लंगडा रे लंगडा रे लंगडा देव एका पायाने लंगडा अरे लंगडा रे लंगडा लंगडा रे लंगडा देव एका पायाने लंगडा हे असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव भाई लंगडा असा कसा देवाचा देव भाई लंगडा असा कसा देवाचा देव भाई लंगडा मस्त मस्त म्हणले का नाही देवाचं गाणं? क्या चीज आहे बडी मस्त मस्त अहो तुम्हाला सांगते आणि खरं तर हेच वेळ लागलं पाहिजे हा बरोबर आहे का कुणाला आठवण राहिली का घरादाराची हातरून पांघरून हातरून पांघरून उसवशी तिथंच पडली आहे का नाही आहे का आणि खरं तर हेच वेळ लागलं पाहिजे पण आपल्याला वेळ कसं लागतं माहितीये का देव पाहावयाशी गेलो कसं वेळ लागलं पाहिजे देव पाहावयाशी गेलो ते देवाची होवणी बैसलो पण आपल्याला वेळ असं लागतं कार्यक्रम पाहायला गेलो येताना नवा चप्पलचा जोड घरी घेऊन आलो आहे का नाही आपल्याला वेळ असं लागतंय तसं नाही लागलं पाहिजे वेळ कसं लागलं पाहिजे कृष्णाची मधुर बासरी ऐकताच कृष्णाची मधुर बासरी ऐकताच गवळणी तल्लीन व्हायच्या आणि म्हणायच्या कशा तेरे बंसे के नादे दीवानी बनी तेरे बंसे के नादे दीवानी बनी तेरे बनसे के नादे दीवाने तेरे नादे दीवाने आयो में कंगन हाथों में पैंजन मैं क्या हाथों में पैंजन पायों में कंकन हाथों में पैंजन पाए में कंकन हाथों में पैंजन डोई पे साड़ी लपटने लगी डोई पे साड़ी लपटने लगी बंसी के नादे दीवानी बन तेरे बंसी के नादे दीवानी बन तेरे बनसे की नादे दीवानी में तेरे बनसे की नादे दीवाने गाय का बछड़ा पैसों को छोड़ा पाए तुम जड़ा बैसो की जोड़ा गाईचं वासरू म्हशीला सोडलं गायीचं वासरू म्हशीला सोडलं बैलों की धारा निकलने लगी बैलों की धारा निकलने लगी तेरे बंसी की नादे दीवानी बन तेरे बंसी अरे हो असं वेळ लागलं पाहिजे एक तर गवळण काय म्हणाली माहितीये काय
दुडीवर दुडी दुडी गवळणी जात निघाल वा गोविंद घ्या कुणी नमुदर जाग दही दूध विकायला निघाल्या पण काय म्हणल्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गपके पिंटे तव तव हसती मथुरेच्या अहो एवढंच नाही तर राज दरबारामध्ये राहणारी माझी राजाची कन्या मीराबाई वेडी झाली पग घुंगारू बांध कर मीरा नाची रे विष का प्याला राजाजीने भेजा हसत हसत मीरा प्याली रे मीरा कहे प्रभु गिरिधर नागर चरण कमल की दासी रे पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे राज दरबारामध्ये राहणारी राजाची कन्या मीराबाई वेडी झाली काय सांगावं सखूबाई वेडी झाली माझी कराडची एवढेच नाही तर त्या गंगाखेडची माझी जनाबाई वेडी झाली परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आणि त्या गंगाखेडची 7 वर्षाची जनाबाई या पंढरपूरला आई बाप्पा समेत पंढरपूरला आली देवशेनी यात्रा आषाढी एकादशी महापर्व थोर एकादशी दिवशी पंढरपुरामध्ये आली नगर प्रदक्षिणा झाला फराळ झाला आणि त्या पंढरपूर नगरीमध्ये प्लेगची साथ आली होती प्लेगची साथ आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये जनाबाईचे आई वडील देवाज्ञा झाले देवाघरी गेले प्लेगची साथ आली आता कशी डेंगूची साथ आहे त्या पद्धतीची प्लेगची साथ आली त्या प्लेगच्या साथीमध्ये जनाबाईच्या आई वडील देवाज्ञा झाले सर्व वारकऱ्यांनी दक्षिणा गोळा केली सरपण आणलं एका चितेवर जनाबाईच्या आई वडिलांना पेटवून दिलं माझी 7 वर्षाची जनाबाई 10 मुकलून रडू लागली विठोबा मी तुझ्यासाठी आले रे माझ्या मायबापांना घेऊन गेलास का रडू लागली सर्व वारकऱ्यांनी दक्षिणा आणला सरपण आणलं पेटवून दिलं माझ्या जनाबाईनं टाहो फुलला समजूत घातली एकादशी झाला द्वादश झाला काला झाला परतीच्या प्रवासाला वारकरी निघून गेले माझ्या जनाबाईनं त्या वाळवंटामध्ये घर केलं कुणी दिलं तर चिरमुरं शेंगदाणं खावं नाही तर चंद्रभागेचं पाणी प्यावं दिनक्रम चालू होता नामदेव महाराज तिथून देवपूजेसाठी पाणी घेऊन जायचे चंद्रभागेचे त्या छोटीशी बालिका दृष्टी झाली नामदेव महाराजांना विचारलं बाळ तू कोण त्यावेळेस माझी जनाबाई म्हणते मी जनाबाई कुठून आली गंगाखेडवरून आले माघारी नाही गेली नाही जाणार ह्या विठोबासाठी आले मी इथंच राहणार एकटीच का तू होते माझे मायबाप मग कुठे गेले माघारी गेले का नाही गेले देवाघरी गेले मी आता एकटीच आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आता याच्या पलीकड माझं कोणी नाही या विश्व विराट पोकळीमध्ये तो आणि मीच आहे याच्या पलीकड मला आता कोणीच नाही माहित मला छोटीशा बालिकेचं बोल बोल पाहून नामदेव महाराजांना गहेवरून आलो पाणी घेऊन घरी गेले 14 माणसाचं कुटुंब त्याने विचारलं एक जनाबाई नाव आहे एक छोटीशी बालिका आहे तिचं नाव आहे जनाबाई एकटीच आहे अनाथ आहे आपल्या घर कामासाठी घेऊन येऊ का घरच्यांनी सांगितलं जा नामदेवा लवकर घेऊन ये नामदेव महाराज माझे धावत पळत 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 त्या वाळवंटामध्ये आले त्या छोटीशा बालिकेला काकेवर घेतलं जनाबाई आमच्या घरी चला छोटीशी 7 वर्षाची जनाबाई चला आमच्या घरी काकेवर घेतलं घरी घेऊन गेले स्नान घातलं नवे वस्त्र परिधान केले माझ्या जनाबाईनं सगळ्याचे हात पाय चेपावेत भांडी घासावी धुणं धुवावं गोपाळपूरला जावं शेण गोळा करावं शेण आणि त्या शेणाच्या गवऱ्या दगडी फुलाच्या जवळ येऊन दिंडीर वनाय लखुबाई तिथे येऊन थापाव्यात दिनक्रम चालू होता भक्तीचा महिमा वाढत होता तो विटेवरला विठोबा विटेवरनं माझ्या जनाबाईसाठी खाली आला माझ्या जनीला नाही कुणी शारंग पाणी घालत शेवेनी माझ्या जनाबाईची वेणी घालू लागला काय सांगावं वेडा झालो वेडियाच्या गावालो आम्हा पुसू नका काही सध्या मी मनुष्यात नाही तुमच्या घरी लेकी सुना आमच्या घरी टाळविना तुमच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी ऋषिकेशी आम्हा नाही नातो गोत आम्हा या देवाची संगत मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी आम्हाला नको प्रपंच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4 भावंडांनी संसार केलाच नाही तरी आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन जाईन गे माये तया पंढरपुरान भेटेना माहेरा काय सांगावं
विट्यावरला विठोबा खाली आला. माझ्या जनाबाईला मांडीवर घेऊन थापटून झोपू लागला. तिला 2 घास खाऊ घालू लागला. उत्तर प्रदेशमध्ये असणारे आमचे मुस्लिम संत कबीर महाराज यांना ख्याती माहीत गेली की या एक महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे, ब्रह्मांडाचा नायक विठोबा आहे आणि त्या विठोबाची एक भक्त आहे जनाबाई तिचं नाव. मला त्या जनीला भेटायचं म्हणून आमचे ते उत्तर प्रदेशमध्ये असणारे कबीर महाराज या महाराष्ट्रामध्ये आले. पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. लोकांना विचारलं जनाबाई कोण आहे, जनाबाई कोण आहे. लोकांनी सांगितलं ओ साधुवा आताच गेली गोपाळपूरला, जा तुम्ही तिकडं. आमचे कबीर महाराज गोपाळपुरामध्ये गेले. इकडं तिकडं धुंडाधुंड केली पण जनाबाई सापडली नाही. लोकांना विचारलं जनाबाई कुठे आहे, जनाबाई कुठे आहे. त्यावेळेस लोक म्हणाली आताच गेली दगडी पुलाच्या जवळ, जा शेण घेऊन गेले तिथं गौऱ्या थापत आहे, जा जनाबाई तिकडे. काय किंमत कोणाला कळणार आहे. पण साधूवाला म्हणजे अंतरीक्षी धावे. हो हृदय भरून आलं. धावत पळत आले पंढरपुरामध्ये. तो मोठा जनसमुदाय जमलेला. जनाबाईच्या उरावर एक बाई बसून केस धरू धरू मारत होती. माझ्या गौऱ्या त्वाच वारल्या, माझ्या गौऱ्या त्वाच वारल्या. तो जनसमुदाय बाजूला केला. एक चिमुकली बालिका 7 वर्षाची जनाबाई. जनाबाई कोणामध्ये होती, छोटीशी बालिका रडत रडत म्हणती साधुवा मी जनाबाई, मी जनाबाई. त्यावेळेस कबीर महाराज आश्चर्यचकित झाले. म्हणाले साधुबा, म्हणाले साधुबा आमचे ते कबीर महाराज म्हणाले जनाबाई तू. हो मी जनाबाई. जनाबाई तुम्ही भांडण करता, संत म्हणून घेता आणि भांडण करता. साधुबा मी नाही भांडण करणार. या बाईनं माझ्या गौऱ्या चोरल्या. पण जनाबाई तुझ्या गौऱ्या कशावरून, तुझ्याकडे काय पुरावा आहे का. त्यावेळेस माझी जनाबाई म्हणती तुम्हाला पुरावा पाहिजे का, तुम्हाला माझा पुरावा पाहिजे का. ज्या गौरीतून विठ्ठल 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 विठ्ठल, एक गौरी 3 वेळेला विठ्ठल म्हणायची, एक गौरी 3 वेळेला विठ्ठल म्हणायची, हा माझा घ्या पुरावा. ठरलं मग परीक्षा पाहायचं. कानाला गौरी लावायची, विठ्ठल नामाच्या गौऱ्या जनाबाईकडे टाकायच्या. आणि ज्या विठ्ठल म्हणत नाही त्या फक्त 5च गौऱ्या निघाल्या. त्या बाईच्या 5 गौऱ्या त्या बाईच्या निघाल्या. माझ्या जनाबाईच्या शेणाचा ढीग निघाला गौऱ्याचा, इथपर्यंत ढीग निघाला गौऱ्याचा. शेणाच्या गौऱ्या जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. आमची ही चालती बोलती थोबाड विठ्ठल म्हणत नाहीत. खेद वाटतो, खेद. अगदी पंढरपूरच्या जवळ आपला तालुका आहे, जिल्हा एकच आहे, हा मोहोळ आणि पुढं पंढरपूर. पण तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी, तर जागा चुकू नका. नका डोळे धूर भरून राहू. जरा जाग्यावर या, जरा बहाणावर या आणि एकदा बाबांनो भजन करा. वेड्याबाई बरोबर सगळेजण वेड व्हा. सगळ्यांनी एकदा वेड व्हा. आळस बाजूला टाका, मांडी घालून बसा. मधुकर घुले